शेतकरी बांधवांनो, खेतीवालाच्या आपण खे अ, शेती संवादच्या 9 भागामध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. खेतीवाला कनेक्टिंग फार्मर्स टू फार्म डेज या घोषवाक्यातून अॅन आयएसओ सर्टिफाईड कंपनी, अ प्रोडक्ट ऑफ हलाधारी कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण शेती संवादच्या 9 भागामध्ये श्री बालाजी बोबडेजी यांना भेटणार आहोत आणि ते आपल्याला हवामान हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. प्रथमतः आपण खेतीवाला बद्दल माहिती जाणून घेऊयात. खेतीवाला हे काय आहे? खेतीवाला हे एक ऍप आहे, ऍग्रीटेक ऍप आहे, ज्यामध्ये फार्मरला माहिती मिळते की फायनान्शियल असिस्टन्स बद्दल. विजनरी इन्व्हेस्टर्स म्हणजे जे काही शेतकऱ्यांना फायनान्शियल प्रोव्हाइड करण्याचं काम करतात, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचं सुद्धा काम करतात. भविष्यातील असे लोक जे शेतीमध्ये इन्व्हेस्ट करू पाहतात, अशा लोकांची माहिती, अशा बद्दलची माहिती हे खेतीवालाच्या एक ऍग्रीटेक ऍप मध्ये मिळते. हे एक नक्कीच एक इनोव्हेशन असं ऍप आहे की जे खेतीवालाने लॉन्च केलेलं आहे. फार्मर फ्रेंडली ऍप आहे, जे अतिशय इझी आहे हँडल करण्यासाठी, ज्यामध्ये आपण इतर फार्मरची प्रोग्रेस सुद्धा बघू शकतो. त्यामध्ये ऑल इन वन सोल्युशन, विविध प्रकारचे शेतीविषयक माहिती आणि त्यांचे निरसन, त्यांचे सोल्युशन या ऍप मध्ये केलेले आहे. त्याचबरोबर आपण त्या ऍप मध्ये विविध शेतकऱ्यांना, विविध भागातील, विविध शहरातील शेतकऱ्यांना आपण एकमेकांशी कनेक्ट होतो. फार्मर हा त्याच्या निवेशकासोबत म्हणजे इन्व्हेस्टर असेल, त्यासोबत कनेक्ट केला जातो. हे ऍप फार्मरला मदत करते. कशा पद्धतीने त्याला इनपुट, त्याला लागणारे सीड्स असतील, त्याला लागणारे लेबर असतील, फर्टिलायझर असतील, त्याचबरोबर आर्थिक मदत सुद्धा त्याला लागणार असेल, तर त्या संदर्भात हे ऍप मदत करते. त्याच जोडीला फार्मरला एक अशी योग्य माहिती देण्याचं काम करते की ज्याचं उत्पन्न वाढेल. त्यांना उत्पन्न वाढीसाठी शेतामध्ये काय काय नाविन्यपूर्ण गोष्टी कराव्या लागतील, त्या संदर्भात सुद्धा हे ऍप मदत करते. फार्मरला हे ऍप फायनान्शियल बर्डन पासून मुक्त करण्याचं सुद्धा काम करते. हाऊ वी डू गिव्हिंग बॅक टू द फार्मिंग कम्युनिटी इज अवर सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह. अमंग फार्मिंग फीचर्स अँड ऍक्टिव्हिटीज आर स्ट्रीमलाइज अंडर. खेतीवालाचे एक वेगवेगळे असे कॉर्नर्स आहेत, ज्यामध्ये खेती केंद्र आहे, खेती पुरस्कार आहे, खेती समिती आहे, खेती कोशा आहे, केवी डायलॉग आहे, खेतीवाला 24/7 ऍग्री न्यूज युट्यूब चॅनल सुद्धा आहे, मॅगझाईन आहे, खेती कल्याण, खेती कॉर्नर, अशा प्रकारचे त्यांचे वेगवेगळे कॉर्नर्स आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग आहेत. तर आता आपण एक एक विभागाबद्दल माहिती जाणून घेऊयात. प्रथमतः खेती कॉर्नर हे काय आहे? खेती कॉर्नर हे एक असं प्लॅटफॉर्म आहे की जेथे शेतकऱ्याचा माल डायरेक्टली आपण कस्टमर पर्यंत नेण्याचं काम करतो. जेथे आपण मिडलमॅन ला कटिंग केलं जातं, मिडलमॅनचा काही याचा संबंध येत नाही. खेती कॉर्नर ऑफर्स एज अ सिमलेस प्लॅटफॉर्म फॉर द फार्मर्स to sell their products directly to the consumers, cutting out a middleman and ensuring the fresh products for the customers. खेती पुरस्कार एक असं डिपार्टमेंट आहे, असा विभाग आहे की जेथे शेतामध्ये नाविन्यपूर्ण रिसर्च संशोधन करणारे शेतकरी, जास्तीत जास्त सपोज ऊस पीक असेल तर जास्तीत जास्त उत्पादन काढणारे शेतकरी असतील, किंवा शास्त्रज्ञ असतील, प्रत्येक एखाद्या विषयामध्ये शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेला असेल, अशा पद्धतीच्या व्यक्तींना, लोकांना, शेतकऱ्यांना पुरस्कृत करण्याचं काम एक खेती पुरस्कार या विभागामध्ये केलं जातं. खेती केंद्र काय आहे? खेती केंद्र एक असं प्लॅटफॉर्म आहे की जेथे शेती संदर्भात मॉडर्न म्हणजे नाविन्यपूर्ण शेती करण्याच्या पद्धती असतील, त्याचबरोबर त्यांना शेतकऱ्यांना हवा असणारा गायडन्स असेल, तर ह्या खेती केंद्र या विभागातून पोहोचवला जातो. खेती समिती हे एक ऍग्री मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असतील त्यांना हायलाइट करतं, असं फोकस करतं की शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त केली पाहिजे, नॅचरल फार्मिंग केलं पाहिजे, ऑर्गॅनिक फार्मिंग केलं पाहिजे, यासाठी खेती समिती हे कार्य करतं. खेती कल्याण एक असं प्लॅटफॉर्म आहे की जिथे निवेशक, जो इन्व्हेस्टर आहे, जो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणार आहे, हा फार्मर्सला ह्या खेती कल्याण या भागामध्ये जोडला जातो. दोघ जण एकाच प्लॅटफॉर्म वरती येतात, म्हणजे चर्चेतून किंवा त्याला लागणाऱ्या काही आर्थिक मदत असेल शेतकऱ्याला, तर खेती कल्याण मधून निवेशकासोबत जोडण्याचं काम या विभागामध्ये केलं जातं. केवी डायलॉग हा विविध भाषांमध्ये, साधारणतः 9 ते 10 भाषांमध्ये खेतीवाला हलदारी ग्रुप यांच्याकडून आता सध्यास्थितीला चालू आहे. तर मराठीमध्ये जो केवी डायलॉग आहे त्याला शेती संवाद म्हणतात. आतापर्यंत 8 भाग खेती संवादाचे झालेले आहेत. तर हा 9वा भाग आपण आज कंडक्ट करत आहोत. तर ह्याचे ऑनलाईन युट्यूब वरती या संदर्भात त्याची लिंक अवेलेबल आहे. जर शेतकऱ्यांना या कृषी संवाद, शेती संवादाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर ते युट्यूब चॅनलला भेट देऊ शकतात. खेतीवाला 24/7 ऍग्री न्यूज
ॲग्री न्यूज युट्यूब चॅनल अँड मॅगझाईन, की जे युट्यूब चॅनल कंटिन्यू चालू असतं. त्याचबरोबर मॅगझिन सुद्धा आहे जे इंग्लिशमध्ये आता प्रकाशित होतोय, आणि त्यामधून शेतकऱ्यांना त्याच्या पिकासंदर्भात असतील, नवीन संशोधन असतील याबद्दल माहिती देण्याचं काम केलं जातं. खेतीकोशा म्हणजे आपण बघायला गेलं तर काही येणारे असतील किंवा ज्यांची लँड असेल, जी पडीक आहे आणि ती वापरात नाही, पण असे शेतकरी आहेत की, शेतकरी आपण म्हणणार नाही, पण असे जे लँडलेस लेबर आहेत, लँडलेस लोक आहेत ज्यांच्याकडे जमीन नाही पण त्यांना शेती करण्याची इच्छा आहे, अशांना खेती कोशा या भागामधून त्यांना जमीन पुरवण्याची किंवा त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं जातं. थर्ड पार्टी सर्व्हिसेस सुद्धा शेतकऱ्यांना यामध्ये पुरवली जातात. जसं की फार्मिंग हँड असतील, फर्टिलायझर पेस्टिसाइड्स असतील, इन्शुरन्स असेल, गायडन्स अँड सपोर्ट असेल, बोरवेल, स्मार्ट फार्मिंग, टेक्नॉलॉजिकल फार्मिंग, ड्रोन फार्मिंग. सो या थर्ड पार्टी सर्व्हिसेस मध्ये फार्मरला त्या खेतीमालाकडून सुद्धा पोहोचवल्या जातात. केवी डायलॉग जसं मी आता तुमच्याशी चर्चा केली, सांगितलं की आता सद्यस्थितीला 9 ते 10 भाषांमध्ये, विविध भाषांमध्ये, महाराष्ट्रातील विविध राज्यांमध्ये, महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील विविध राज्यांमध्ये केवी डायलॉग आहे. आणि खेतीवाला हे असं प्रयत्न करत असे आहे की की देशाबाहेरील म्हणजे भारताच्या बाहेरील सुद्धा आसियन कंट्रीजमध्ये त्यांच्या भाषेमध्ये, लोकल लँग्वेजमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं ह्यांनी सुरुवात केलेली आहे. सो रिगार्डिंग moderator, I'm a moderator, Dr. Dhananjay, and I'm working as a assistant professor at Amateur Institute of Organic Agriculture, having last 10 years experience in the field of agriculture, and I'm a moderator of today's session. So खेती मॅगझिन हे असं आहे की जे आता इंग्लिशमध्ये प्रकाशित केलं जातं, शेतकऱ्यांना त्याबद्दल शेतीबद्दल, टेक्नॉलॉजी बद्दल विविध तज्ञ लोक यामध्ये आपला लेख लिहितात आणि प्रत्येक महिन्याला हे प्रकाशित केलं जातं. वॉन्ट टू सेल युअर फार्म प्रोड्यूस, से बाय बाय फॉर मिडल मॅन अँड डिरेक्टली जस्ट वी कॅन सेल अवर प्रोडक्ट टू द कंझ्युमर्स. त्यामध्ये काय होतं की आपण डिरेक्टली शेतकऱ्यांकडून माल जो आहे, जो कंझ्युमरला, कस्टमरला विकला गेल्यामुळं त्यामधील जो मधला जो पैसा आहे, तो जो मिडल मॅन खात होता, आपण ज्याला मराठी भाषेमध्ये व्यापारी असं म्हणतो, तर तो डिरेक्टली फार्मरच्या पॉकेटमध्ये जाईल, फार्मरकडे जाईल. नक्कीच त्यामुळे फार्मरला अधिक नफा अधिकचा मिळेल. तर त्याबद्दल खेतीवाला हे कार्यरत आहे. पॅनल स्पीकर ऑफ केवी डायलॉग आपण जर बघितलात, आपल्या समोर आता विविध क्षेत्रातील तज्ञ आहेत, विविध कंपनीचे हेड्स आहेत, वेगवेगळ्या रिसर्च संशोधन क्षेत्रातील रिसर्च इन्स्टिट्यूटचे हेड आहेत, की ज्यांनी आधी प्रत्येक विषयावरती येऊन मार्गदर्शन या प्लॅटफॉर्मवरती केलेलं आहे. मराठीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध तज्ञांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आज आपण शेती संवादच्या 9 भागात श्री बालाजी बोबडेजी, जे MSc ऍग्रिकल्चर मेट्रोलॉजी मध्ये त्यांनी आपली पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे, आणि ते सिनियर रिसर्च फेलो आहेत निक्राया प्रोजेक्टमध्ये, जे दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट कृषी विज्ञान केंद्र बीड येथे कार्यरत आहेत. तर ते आज आपल्यासोबत चर्चा करणार आहेत हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती. तर नक्कीच आपण जर बघायला गेलं तर हवामान बदल होत आहे, अवकाळी पडणारा पाऊस, त्याचबरोबर वाढणारे तापमान, याचा शेतकऱ्यांना तर नक्कीच तोटा बसत आहे. शेतकऱ्यांना नक्कीच याचा आपण बघायला गेलं तर त्रास होत आहे. पिकांना अनुकूल असं वातावरण मिळत नाही. शेतीमध्ये आपण जर बघायला गेलं तर क्रॉपिंग सिस्टम असेल तर ती बिघडत चाललेली आहे. क्रॉपिंग पॅटर्न पण चेंज होत चाललेला आहे. तर त्यासाठी नक्कीच काय काय उपाययोजना केल्या जातील, तर याचं तज्ञांकडून मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच आपण या आज विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. तर नक्कीच हे आजचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना खूप मोलाचं ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि श्री बालाजी पोबडेजी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला करावं, शेतकऱ्यांना करावं, आणि आपलं जे आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ते शेअर करावं. धन्यवाद डॉक्टर धनंजय गायकवाड जी. आजचा विषय आहे हवामान बदलास अनुरूप शेती पद्धती. हवामान म्हणजे काय किंवा हवामान बदल कशामुळे होतोय, नेमके याची कारण काय, किंवा याचा शेतीवरती काय परिणाम पडतोय. आवाज येतोय सर? येस येस, येतोय सर. काय परिणाम पडतोय किंवा त्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, किंवा आपण जो राष्ट्रीय कृषी नवकल्पना प्रकल्प आहे त्याच्या मार्फत शेतकऱ्यांना कोणकोणत्या उपाययोजना करतोय ते आपण आजच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. हवामान बदल म्हणजे बऱ्याच जणांना हवामान बदल म्हणजे कशामुळे होतो, नवीन म्हणजे पूर Balaji, झाला. Balaji ji, I request you if possible, so please turn on the camera. So ओके ओके सर. if possible, so please do it. Right? Very good. It's now your cam is working. हवामान बदल म्हणजे काय, किंवा पृथ्वीवर जे वाढतं प्रदूषण आहे त्याच्यामुळे जे तापमानामध्ये वाढ झालेली आहे त्यालाच आपण हवामान बदल म्हणतो. याला कोणकोणते घटक जबाबदार आहेत, तर पाऊस असेल, आर्द्रता असेल, सूर्यप्रकाश असेल, हवामानाचा दाब असेल, तापमान, हे सर्व घटक या हवामान बदलास कारणीभूत आहेत. मग ते क्षणिक आहे का, किंवा म्हणजे
क्षणामध्ये नाही झालेलं. तर ह्यासाठी एक दीर्घकालीन प्रक्रिया झालेली आहे. त्याला जवळपास 5 ते 30 वर्षाचा जो हवामानाचा नोंदी घेतल्या जातात, त्याच्यावरून आपण काय करतो, अभ्यास केला जातो आणि त्याच्यानुसार आपले हवामानाचे विभाग वगैरे पडले जातात. कोणत्या मराठवाडा विभाग असेल याच्यामध्ये किती पर्जन्यमान होईल, कोकण विभाग आहे याच्यामध्ये किती पर्जन्यमान पडेल, हा या अभ्यासाचा. त्यानंतर हवामान बदलामुळे मान्सूनच्या आगमन व निर्गमावरच्या वेळेवर परिणाम पडलेला आहे. तर यावर्षी जर बघितलं असेल तर ह्या वर्षी मान्सूनचं आगमन लवकर झालेलं आहे. म्हणजे 19 मे, एक परवा दिवशीच मान्सूनचं आगमन आपल्या अंदमान निकोबार बेटामध्ये झालेलं आहे. जर मागील 4-5 वर्षाचा आराखडा बघितला तर त्याच्यामध्ये 2 ते 3 दिवसाची तफावत आपल्याला जाणवते. हा बदल का होता, किंवा 31 मे पर्यंत केरळमध्ये तो दाखल होण्याचे चान्सेस आहेत. दरवर्षी तो 1 मे ला केरळमध्ये दाखल होत असतो. तर हे 1-2 दिवसाची तफावत आहे, त्यालाच आपण लहान लहान जो बदल होत आहे तो हवामान बदलास कारणीभूत आहे. हवामान बदलामुळे आणखीन काय होते, किंवा अनियमित अवकाळी पाऊस होतोय, पावसामध्ये दीर्घ कालावधीचे खंड पडत आहेत, अतिउष्णता, अति थंडी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट. मागच्या वर्षी जर आपण बघितलं असेल तर अल्निनो, लानिना. अल्निनो म्हणजे काय किंवा लानिना म्हणजे काय, हे अल्निनो जर पडला तर त्या वर्षी आपल्याकडे दुष्काळ पडतो, किंवा लानिना जर असेल तर आपल्या इकडे चांगला पाऊस पडतो. मग या हवामान बदलाला कधीपासून सुरुवात झाली, तर 19व्या शतकापासून जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हापासून हवामान बदलाला सुरुवात झालेली आहे. हवामान बदलाची कारण काय आहेत, किंवा महत्वाची जी कारण आहे त्याच्यामध्ये पृथ्वीवरील जे घडामोडी आहेत त्याच्यामध्ये वाढते प्रदूषण हे सर्वात कारणीभूत आहे. वाढत्या प्रदूषणामध्ये जर या वर्षीचा जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा केला होता, त्याच्यामध्ये जी थीम होती ती होती बीट प्लास्टिक पोल्युशन. म्हणजे प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा, कारण हे प्लास्टिक हे असं मटेरियल आहे जे लवकर नष्ट होत नाही, किंवा याच्यामुळे ते म्हणजे पाण्यामध्ये वगैरे वाहून जाऊन ते साठून जातं, ते कुजतही नाही आणि ते जनावरांना देखील पिण्यामध्ये खाण्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या पोटफुगे वगैरे रोग होऊन त्यांचा मृत्यू होतो. आणि त्याच्यामुळेच आपल्या भारत सरकारने देखील त्याच्यावरती बंदी आणलेली आहे आणि कमीत कमी मायक्रॉनचं प्लास्टिक वापरात यावं याची शिफारस केलेली आहे. आणि प्लास्टिक वापरामुळे आपल्याला देखील म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सर सारखा रोग होऊ शकतो. जसं प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिणे असेल, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणे असेल, त्याच्यापासून वाचण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला तर फायदेशीर आहे. त्यानंतर हवामान बदलाचं दुसरं प्रमुख कारण आहे सूर्यकिरणांची तीव्रता. याच्यामध्ये काही जे पिकं असतात त्यांना जास्त म्हणजे 12 तासापेक्षा जास्त उष्णता लागते, किंवा सूर्यप्रकाशाचा कालावधी लागतो. त्यांना आपण जास्त दिनमानाची पिके म्हणतो. त्याच्यामध्ये गहू, हरभरा ही पिके येतात. त्यानंतर दिनमान तटस्थ असणारे पिके, ज्यावर सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा काहीच परिणाम पडत नाही अशी पिके, याच्यामध्ये सूर्यफूल, मका हे पिकांचे उदाहरण देता येईल. त्यानंतर आखूड दिनमानाची पिके, याला 12 तासापेक्षा कमी सूर्यप्रकाशाचा कालावधी किंवा तास लागतात. याच्यामध्ये भात, ज्वारी, मूग, बाजरी, कापूस हे पिके येतात, म्हणजे खरीप मधील पिके येतात. त्यानंतर निसर्गातील मानवी हस्तक्षेप. सगळ्यात जास्त जर हवामान बदल कशामुळे होत असेल तर तो माणसांचा अतिरेकी निसर्गातील हस्तक्षेप, किंवा जंगलतोड असेल, औद्योगिकरण असेल, शहरीकरण असेल, याच्यामुळे हवामान बदल होत आहे. त्याच्यामुळे जंगलतोड जर आपलं वनक्षेत्राचा पर्यावरण समतोल राखायचा असेल तर भौगोलिक दृष्ट्या 33% क्षेत्र हे पर्यावरणाखाली पाहिजे. पण आपल्या इकडे भारत देशाचा जर विचार केला तर 21.71% फक्त वनक्षेत्र भारत देशाचं आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 19.43%, आणि बीड जिल्ह्याचा विचार केला तर फक्त 3% वनक्षेत्र बीड जिल्ह्यामध्ये आहे. आणि आफ्रिका खंडामध्ये जवळपास 65 दशलक्ष हेक्टर पर्यंत जंगलतोड झालेली आहे. आशिया खंडामध्ये 60 दशलक्ष हेक्टर झालेली आहे, आणि लॅटिन अमेरिकामध्ये 85 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरती जंगलतोड झालेली आहे. हे सगळं 1980 ते 1995च्या काळामध्ये झालेले आहे, जे म्हणजे औद्योगिक क्रांतीचा पीक पिरियड होता त्या कालावधीमध्ये झालेले. वाढते औद्योगिकरण, याच्यामध्ये कारखाने असतील, मोठमोठे वीज निर्मितीचे कारखाने असतील, साखर कारखाने असतील, जवळपास महाराष्ट्रामध्ये यांची संख्या 190+ आहे. त्याच्यामधून जो धूर निघतो त्याच्यापासून कार्बन मोनॉक्साईड नावाचा किंवा कार्बन डायऑक्साईड सारखे विषारी वायू वातावरणावर मिसळले जातात. त्यानंतर आहे वाढते शहरीकरण. आता प्रत्येकालाच म्हणजे गावामध्ये राहावंसं प्रत्येकाला वाटत नाही, प्रत्येकालाच शहराकडे जायचं, शहरीकरणाचं अनुकरण करायचंय. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये घरं बांधण्यात येतात, सिमेंटचे रस्ते आहेत. त्याच्यामुळे काय होतं की या तापमानात जे उष्णता येते ती शोषली जाऊन परत परावर्तित होते, आणि जिथे झाडं आहेत आणि जिथं फक्त घरं आहेत तिथलं जर तापमान आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 डिग्री सेल्सिअसचा फरक जाणवेल. इंधनाचा अतिवापर, त्यानंतर पेट्रोल असेल, डिझेल असेल, इंधनाचा अतिवापर म्हणजे प्रत्येकाच्या घरी आता म्हणजे वाहनांची संख्या वाढलेली आहे. घरामध्ये एका घरामध्ये 3 ते 4 गाड्या आहेत.
त्याला लागणार पेट्रोल असेल, डिझेल असेल, याच्यामुळे जे कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू म्हणजे वातावरणात सोडला जातो, याच्यापासून देखील दमा असेल किंवा याच्यामुळं विविध रोग होण्याचे देखील प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर वाढते पशुधन. भारत देशामध्ये जवळपास सगळ्यात म्हणजे भारत देशामध्ये 53 कोटी पशुधन आहे. याच्यामध्ये गायी, म्हशी, शेळ्या सर्वच आल्या. यांच्यापासून मिथेन जो हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये महत्वाचा वायू आहे, तो जेव्हा ते चारा वगैरे खातात किंवा चारा बनवण्याची प्रक्रिया होते, जेव्हा ते रवंत करतात, ढेकर देतात, त्याच्या मार्फत मिथेन हा वायू उत्सर्जित केला जातो. तो देखील हवामान बदलास अंशतः कारणीभूत आहे. त्यानंतर शेतीमध्ये असंतुलित खताचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात, युरिया, कीटकनाशक, शेतकरी काय करतात किंवा जर 30-60-30 असा म्हणजे खताचा डोस दिलेला असेल तर त्याच्या जो शिल्लक आहे, युरिया शिल्लक, मागच्या वर्षी युरिया शिल्लक राहिलेला असेल, तोच युरिया पुढील वर्षासाठी देखील वापरला जातो. जिथं 30 किलोची आवश्यकता आहे तिथं 50 किलो पर्यंत वापरला जातो. जिथं कीटकनाशकाची म्हणजे प्रमाण 5 ml दिलेलं आहे, तिथं 10 ml 15 ml पर्यंत हे कीड रोखण्यासाठी वापरलं जातं. याच्यामुळे देखील वातावरण दूषित होत आहे. त्यानंतर पावसाचा लहरीपणा म्हणजे मागील 4-5 वर्षाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की जून-जुलैमध्ये कमी पाऊस पडतोय. ऑगस्ट महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये खंड, किंवा मागच्या वर्षी जर बघितलं तर पूर्ण महिन्यामध्ये खंड पडलेला होता. म्हणजे दीर्घकालीन खंड, 1 ते 2 दिवसाचा पावसाचा पाऊस सोडला तर पूर्ण महिन्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे, जो की खरीप पिकं जे सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, यांच्या काढणीच्या वेळी पडतोय आणि पिकाचं नुकसान करतो. ऋतुचक्रावर होणारा परिणाम. पावसाळ्यामध्ये काय होते, दुष्काळ. म्हणजे पावसाळ्यामध्ये जसं आपण दीर्घकालीन खंड बघितला, त्या दीर्घकालीन खंडामुळे दुष्काळाचं प्रमाण वाढलं. मागच्या वर्षी देखील आपल्या इकडे दुष्काळ पडला होता. हिवाळ्यामध्ये ढगाळ हवामान, अवकाळी पाऊस. हिवाळ्यामध्ये म्हणजे हिवाळा, थंडी जाणवत नाहीये. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये गारपीट. जिथं फेब्रुवारीमध्ये गारपीट होत होती तिथं आता एप्रिल-मे आला तरी गारपीटचं प्रमाण वाढलेलं आहे. ह्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हरित गृह वायू परिणाम. जर नैसर्गिकरित्या पृथ्वीचं सरासरी तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस इतकं नैसर्गिकरित्या राखलं जातं. पण जर हे हरितगृह वायू नसते, मग याच्यामध्ये कोणकोणते वायू येतात? कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन, नायट्रस ऑक्साईड, हे हरितगृह वायू प्रमुख वायू आहेत. हे काय करतात, आपल्या पृथ्वीभोवती एक म्हणजे छत्रीचं काम करतात, जे म्हणजे संरक्षण भिंतीचं काम करतात. जे म्हणजे हे काय करतात, सूर्याची जी उष्णता परावर्तित झाली ती शोषून घेतात आणि परत ती पाठवतात, जेणेकरून म्हणजे पृथ्वी ही उष्ण राहील आणि आपल्याला म्हणजे 30-35 डिग्री सेल्सिअस पर्यंत इथं राहण्यासारखं वातावरण मिळेल. पण याचा माणसाच्या मनुष्यनिर्मित वातावरणातील हस्तक्षेपामुळे, औद्योगिकरणामुळे किंवा याच्या अतिरेकी वापरामुळे काय झालेलं आहे, किंवा यांचं प्रमाण अति वाढलेलं. कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे जंगलतोड झाल्यामुळे जी झाडं कार्बन डायऑक्साईड म्हणजे शोषणासाठी वापरत होती ती नष्ट झाली. ती नष्ट झाल्यामुळे काय, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं. कारखान्यामधून निघणारा धूर आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये विमान आहेत, विमानाचा वापर आहे, त्याच्यापासून क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. प्रत्येक घरामध्ये आता एसी वापरला जातो, फ्रीज वापरला जातो, याच्यापासून क्लोरोफ्लोरोकार्बन निघतो. शेतीमध्ये रासायनिक खतं वापरली जातात, त्याच्यापासून नायट्रस ऑक्साईड बाहेर पडतो. यांचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे ते काय करतायत, परत ती हीट आपल्या पृथ्वीवरती परत पाठवतायत. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये कार कुठं पार्किंगला लावून गेले आणि अर्धा-1 तासानंतर तुम्ही जर त्याच्यामध्ये उघडून बसले तर तुम्हाला एक अतिउष्णता जाणवते. तीच हरितगृह वायू परिणामाची कन्सेप्ट आहे. म्हणजे सगळ्यात सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपल्याला, तुम्ही कारमध्ये उन्हाळ्यामध्ये जर कार पार्क केले त्याच्यामध्ये अर्धा ते 1 तासामध्ये बसल्यानंतर तुम्हाला ते जाणवतं. किंवा आपले जे शेडनेट गृह आहे, पॉली हाऊस आहेत, याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला जास्त उष्णता जाणवते. ते कशामुळे? कारण ती जी उष्णता आहे ती तिथं ट्रॅप केली जाते किंवा थांबवली जाते, अडवली जाते, म्हणजे पाठवली जाते. त्याच्यामुळे ते वातावरण जास्त तापलं जातं. आणि जर हे जर प्रमाण असंच कार्बन डायऑक्साईड आपण वातावरणामध्ये सोडत गेलो तर जागतिक तापमानवाढामध्ये आणखीन वाढच होत जाईल. हवामानात होणारा बदल. आताच आपण चर्चा केल्यानुसार हरितगृह वायूमध्ये होणारी वाढ कशामुळे होते? कार्बन डायऑक्साईड कशामार्फत सोडला जातो? वाढती वाहनाची संख्या असेल, कारखाने आहेत, कारखान्यामधून निघणारा धूर असेल, वीज निर्मितीसाठी कोळशाचा भरमसाठ वापर असेल. अमेरिका सारखे जे विकसित देश आहेत त्यांच्यामध्ये जवळपास 52% वीज निर्मिती कोळशाच्या वापरावर होते. त्याच्यामुळे ते म्हणजे जे महत्वाचे करार आहेत, क्योटो प्रोटोकॉल असेल, पॅरिस करार असेल, याच्यामधून त्यांनी सहभाग घेण्यामध्ये माघार घेतलेली, किंवा ते वीज निर्मिती कमी करू शकत नाहीत किंवा औद्योगिक क्रांतीमध्ये त्यांना मागे राहायचं नाहीये, त्यासाठी ते या करारामध्ये सहभागी होत नाहीत आणि ते पूर्ण जगासाठीच धोकादायक आहे. त्यानंतर मिथेन असेल, मिथेन हा भात शेती आहे, जनावरांची रवंत क्रिया आहे, चारा आंबवण्याची प्रक्रिया,
त्याच्या जे ढेकर आहे त्याच्यापासून ते निघत. 53 कोटी जवळपास भारतामध्ये पशुधन आहे. त्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन हे मोठ्या प्रमाणात आता विमान आणि हेलिकॉप्टरचा वापर वाढलेला आहे. प्रत्येक घरामध्ये जवळपास फ्रीज आहेत, एसी आहेत. याच्या वापरामुळे देखील क्लोरोफ्लोरो हा विषारी वायू वातावरणामध्ये मिसळला जातो. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड असेल, रासायनिक खताच्या विघटनातून हे काय करतं, उष्णता किंवा उष्णता शोषून ठेवायचं काम करतं, ज्याच्यामुळं हवेमध्ये उष्णता निर्माण होते. ओझोनच्या थरामध्ये होणारी घट, सध्या ओझोनचा तर 2 ते 3च किलोमीटर राहिलेला आहे. आणि दर म्हणजे जेवढं तुमचं म्हणजे हरितगृह वायूचं प्रमाण जेवढं वाढत चाललेलं आहे, त्याच्यामुळे त्यांचा जो थर आहे तो वरच्यावर बारीक होत चाललेला आहे. अतिनील किरण ओझोनच्या थराचं जे मुख्य म्हणजे काम आहे ते देखील छत्रीचं काम करतं. संरक्षण भिंत म्हणून ते पृथ्वीभोवती एक दाब पट्टा आहे तो काय करतोय, अतिनील किरण जे UV रेडिएशन म्हणतो आपण, जे आपल्या डायरेक्ट पृथ्वी येणार आहे ते रोखायचं काम करतो. ही जर डायरेक्ट आपल्या अंगावरती आली तर याच्यामुळे म्हणजे कर्करोगाचं प्रमाण आपल्या इथे वाढू शकतं. तापमान वाढ, पूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर 35 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान देखील आपल्याला खूप वाढत होतं. पण आता जर सध्या चालू घडीला बघितलं तर 40-45 अंश देखील डिग्री सेल्सिअस मध्ये नॉर्मल झालेले आहे सध्या. आताच कालच्याच म्हणजे ॲग्रोनला दिल्लीच्या पूर्ण दिल्ली, पंजाब, हरियाणा या साईडला उष्णतेची लाट आलेली आहे. आणि दिल्लीतील नजफगड नावाचं हे आहे जिल्हा आहे, त्याच्यामध्ये जवळपास 47.5 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं. म्हणजे अशीच जर वाढ होत झाली तर आपल्याला घराच्या बाहेर निघणं देखील अवघड होऊन जाईल. पिकांचं तर पिकं कोमेजून करपून जातील. त्यानंतर पावसाचे असमान वितरण, पावसाचं जे वितरण आहे, पाऊस आपल्या इकडे जवळपास मान्सून मध्ये पडतो 4 महिन्यामध्ये, जून ते सप्टेंबर पर्यंत या 4 महिन्यामध्ये आपल्याला पाऊस पडतो. पण सध्या जर तुम्ही पावसाचं वितरण बघितलं असेल तर सरासरी जो 20 ते 25 दिवसामध्ये पाऊस होत होता तो 2 ते 3 दिवसामध्ये 50% पाऊस, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडतोय. आणि हा कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडल्यामुळे काय होते, अतिवृष्टीचं प्रमाण वाढतंय. अतिवृष्टी झाल्यामुळं पिकामध्ये पाणी साचणं, पिकं पिवळी पडणं किंवा उत्पादनामध्ये घट येणं हे प्रकार घडत आहेत. चक्रीवादळाची संख्या, जसं जसं मान्सून जवळ येतो तसं चक्रीवादळाच्या संख्येमध्ये वरचेवर वाढ होत चालली. मागच्या वर्षी देखील मान्सूनचं आगमन 19 मे रोजी झालं होतं. पण चक्रीवादळाची संख्या वाढल्यामुळं आणि अचानक आलेल्या चक्रीवादळामुळं मागच्या वर्षी मान्सून जवळपास जुलैचा पहिला आठवडा त्याला उजळला होता. त्याच्यापैकीच एक उदाहरण निसर्ग असेल, हे जे उष्णकटिबंधीय समुद्र आहे त्याच्यामध्ये हे चक्रीवादळ येतात. हवामान बदलाचा पीक वाढीवर आणि उत्पादन होणारा परिणाम, संकरित ज्वारी असेल, सोयाबीन असेल, भुईमूग, कापूस या खरीप पिकाच्या काढणीच्या वेळीच पावसाळा येतोय आणि पिकाचं नुकसान करतोय. तापमान वाढीमुळे काय होते, जे बाष्पीभवन आहे जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो पूर्णपणे उडून जातो. आणि तो उडून गेल्यामुळे म्हणजे पिकांना पाण्याची म्हणजे जी ताण आहे तो ताण बसत आहे. त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यांच्यामुळे देखील काय होते, गहू, ज्वारी, हरभरा तसेच फळबागा, आंबा, केळी, द्राक्ष, भाजीपाला या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर्षी जेव्हा गहू ओंबीवर असतो त्यावेळी जर गारपीट झाली तर पूर्ण ओंबी म्हणजे पडते. आणि जर एकदा त्याचा चुडा खाली पडला तर पूर्ण परत पाहिल्यासारखा तो उभा राहत नाही. रब्बी ज्वारी असेल ते जर पीक कोलमडलं तर परत ते ताटं उभं राहत नाहीत. त्याच्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आंबा असेल, केळी असेल, आंबा मोहराच्या टायमाला जर गारपीट झाली तर मोहर पूर्णपणे आणि परत आंब्याची खराब होते, फुलगळ होते, मोठ्या प्रमाणात मोहर गळतो. केळीचं देखील तसंच आहे. द्राक्ष पिकाचे जे मणी आहेत त्याची क्वालिटी खराब होते, ते मणीचं जो वरचं कवच आहे ते पूर्णपणे निघून जातं. त्यानंतर ढगाळ हवामानामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी घट येत आहे. मान्सून मध्ये काय होतं, पाऊस पडण्यासाठी ढगाळ वातावरण होतं, त्या पिरियडमध्ये सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी होतो आणि त्या कालावधीमध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्या इकडे मोठ्या प्रमाणामध्ये होतो. तापमान वाढीमध्ये गहू आणि भाताच्या उत्पादनात 20 ते 40% पर्यंत घट येण्याची शक्यता आहे. हे कशामुळे, गहू आणि भातच का? कारण या दोन पिकांना पाणी जास्त लागतं आणि पाणी जास्त लागल्यामुळे याच्या उत्पन्नामध्ये घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली. वाढत्या लोकसंख्येचा अन्नधान्यासाठी नैसर्गिक संसाधनावर वाढत जाणारा ताण, म्हणजे जेवढी आपली म्हणजे आता सध्या आपण लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 1 नंबरला आहेत. प्रत्येक जर मुखाला अन्न पोहोचवायचं असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अन्नधान्य उत्पादन करावं लागेल. आणि त्या अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला म्हणजे हवामान बदलाच्या परिणामाचा सामना सक्षमपणे करावा लागेल. पुढील 30 वर्षामध्ये शेतीवर होणारे अपेक्षित परिणाम, जर हवामान घटक त्याच्यामध्ये 2055 पर्यंत काय काय अपेक्षित बदल होऊ शकतात आणि त्याचे काय परिणाम होतील. कार्बन डायऑक्साईड असेल तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर असंच वाढत राहील, सध्या 366 पासून ते 450 सध्या म्हणजे
आता सध्या त्यांचं 450 पर्यंत पीपीएम पर्यंत मर्यादा आहे. 2055 पर्यंत ते 600 पीपीएम पर्यंत जाईल. याची शक्यता देखील जास्तीत जास्त आहे. म्हणजे कार्बनचं उत्सर्जन वाढतच जाणार आहे. त्याचा परिणाम काय होईल तर पिकांसाठी चांगले येते, कारण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, त्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. जर 2055 पर्यंत 10 ते 15 सेंटीमीटरची वाढ होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. याच्यामुळे काय होईल की जे समुद्राच्या शेजारचे जे शहर आहेत ते पाण्याखाली जाण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो पूर्णपणे पाण्याने व्यापून पूरस्थिती निर्माण होऊ शकते. क्षारयुक्त जमिनीचं प्रमाण वाढेल, कारण जे क्षार आहेत ते पाण्यासोबत वाहून जातील आणि त्याच्यामुळे क्षारयुक्त जमिनीचं प्रमाण वाढेल. त्यानंतर तापमान आहे ते 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने जरी वाढलं तरी हिवाळ्यामध्ये कडक ऊन जाणवेल, बाष्पीभवनाचं प्रमाण वाढेल, थंडी व उष्णतेची लाट येईल, पिके लवकर पक्व होतील पण त्यांना शेंगा वगैरे व्यवस्थित लागणार नाहीत, शेंगा पोचट राहतील. त्यानंतर पाऊस हंगामात जर कमी अधिक 10% बदल झाला तर बहुतांश पिकावर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. त्यानंतर वाऱ्याची गती उत्तर गोलार्धामध्ये वाढेल आणि दक्षिण गोलार्धात पाऊस अधिक होईल, याचा म्हणजे शक्यता खूप कमी आहे. याच्यामुळे देखील जास्त दलदल, जास्त जमिनीची धूप व पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होईल. देश व्हीटीओच्या उंबरठ्यावर मागील 4-5 दिवसापूर्वीच हा लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये म्हणजे 4.5 ते 6.5 अंशापर्यंत जर सर्वसाधारण तापमानामध्ये जर तफावत जाणवली तर त्याला आपण हिटिओचा इशारा भारतीय हवामान विभागामार्फत दिला जातो. आणि जवळपास आता 40 अंशाच्या पुढंच जास्तीत जास्त जिल्ह्याचं तापमान आता वाढलेलं आहे. जर 47 अंशाच्या पुढे जर तापमान गेलं ते आपल्या सगळ्यांसाठीच धोकादायक असेल. त्यानंतर 2040 कदाचित प्यायलाही पाणी नसेल. पाणी टंचाईचा सर्वाधिक धोका कुणाला, याच्यामध्ये एक अहवाल आहे वर्ल्ड सोशल इन्स्टिट्यूट इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट आणि स्टॅटिस्टा या संस्थेने हा अहवाल जाहीर केलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे 2040 पर्यंत सुमारे 44 देशामध्ये भीषण ते अतिभीषण पाणी टंचाई जाणवेल. म्हणजे सध्याच आपण बघू शकतो की 2023 मध्येच एल निनोचा प्रभाव पडला होता, त्याच्यामुळेच आता सध्याच पाणी टंचाई किंवा चारा टंचाई हे मोठे प्रश्न आपल्या पुढे दिवसेंदिवस दुष्काळी भागामध्ये आणि दुष्काळी तालुक्यामध्ये वाढत होत आहे. याचा सामना करण्यासाठी आपण राष्ट्रीय हवामान संवेदनशील कृषी नवकल्पना प्रकल्प निकरा हा भारत देशाने सुरू केलेला हवामान बदलाचा सामना करण्यासाठीचा प्रकल्प आहे. यामध्ये भारत देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर त्याला पौष्टिक अन्न आणि शाश्वत अन्न उपलब्ध करून देण्याचं मोठं आव्हान आपल्याला हवामान बदलाच्या काळामध्ये जाणवतंय. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे आजच्या घडीचे म्हणजे चिंतेचे आणि चिंतनाचे दोन्हीचे विषय आहेत. पण चिंता करून याच्यावर काय होणार नाही. आपण जर याच्यावर चिंतन केलं तर नक्कीच याच्यावरती मार्ग निघेल असं म्हणता येईल. भारतामध्ये जर मध्यमकालीन परिणामाचा विचार केला 2010 ते 2039 पर्यंत तर कृषी अर्थव्यवस्थेवर 4.5% विपरीत परिणाम दिसून येईल. आणि जर वार्षिक जीडीपी आहे तो 1.6% खाली येईल. तर अशाच प्रकारे जर हवामान बदलाचा प्रभाव पडत गेला तर 2040 पर्यंत गहू व भाताच्या उत्पादनात अनुक्रमे 9 ते 12% घट होऊ शकते. केवळ पावसावर अवलंबून असलेल्या भात शेतीची उत्पादकता 15 ते 40% कमी होईल. याच सामना करण्यासाठी 2 फेब्रुवारी 2011 रोजी निकरा या प्रकल्पाची सुरुवात केलेली आहे. या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश काय किंवा हवामान बदलाच्या जोखमीशी जुळून घेण्यासाठी सुधारित पीक उत्पादन असेल, जोखीम व्यवस्थापन तंत्राचा वापर, हवामान बदलास अनुरूप नैसर्गिक संसाधन घटक, पीक उत्पादन घटक, पशुधन तसेच संसाधन पातळीवर उपाययोजना या सर्वांची सांगड घालून शेतीची उत्पादकता कशी वाढवता येईल यावरती भर देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 4 मुख्य घटक आहेत: नैसर्गिक संसाधन घटक, पीक उत्पादन घटक, पशुधन आणि संस्थात्मक पातळीवरील उपाययोजना. त्यानंतर शेतकऱ्याच्या शेतावरती स्थानिक हवामान बदलाशी सुसंगत सामूहिक पीक प्रात्यक्षिक तंत्रज्ञान राबवणे. भविष्यामध्ये एकत्र आला शेतकरी वर्ग जर एकत्र आला तरच तो शेती करू शकतो, नाही तर आता जर म्हणजे कोरडवाहू शेतीचं प्रमाण बघितलं तर जवळपास 82% म्हणजे कोरडवाहू शेती म्हणजे जी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे त्याचं प्रमाण 82% आहे. आणि जर जमिनीची जर हेक्टरी म्हणजे शेतकरी धारण क्षमता जर बघितली तर 1.51 हेक्टर प्रत्येकाच्या म्हणजे खूप कमी जमीन धारण राहिलेले आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने एकत्रित येऊन गट शेती करणं किंवा सामूहिक प्रात्यक्षिक राबवणं ही काळाची गरज आहे. कृषी वैज्ञानिक आणि इतर भारताचा हवामान बदलावर आधारित कृषी संशोधन आणि त्याचा वापर यामधील क्षमता वाढवणे म्हणजे प्रशिक्षण वगैरे देऊन त्यांना कृषीपूरक व्यवसायाला प्रोत्साहित करून त्यांची क्षमता बांधणी कशी करता येईल याच्यावरती भर देणे. या प्रकल्पाची निकरा प्रकल्पाची कार्यपद्धती काय? या प्रकल्पाची मुख्य कार्यपद्धती आहे
निवड केलेला आता शक्यतो आपण निवड करताना म्हणजे जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील दुर्गम भागातील एखादं खेडेगाव निवड करतो. त्याच्यावर आपण हवामान बदलावर आधारित पीक नियोजन व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल किंवा त्यांना कृषीपूरक व्यवसाय जोड व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता बांधणी कसं करता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील 10 ते 12 वर्षापासून हा प्रकल्प पूर्ण देशामध्ये राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प देशातील एकूण 151 जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रातील बीड, अहिल्यानगर, जालना, लातूर, धाराशिव, नंदुरबार या प्रमुख जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. जिथं म्हणजे दुष्काळाचा प्रभाव जास्त आहे अशा जिल्ह्यामध्ये तो राबवला जात आहे. याचं देश पातळीवर भारतीय कृषी म्हणजे ICAR मार्फत हा प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि याचं ICAR अंतर्गत क्रीडा हैदराबाद येथे या प्रकल्पाचे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यात येते. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रौद्योगिकी म्हणजे अटारी पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे या प्रकल्पावर नियंत्रण असते, जे म्हणजे बजेट वगैरे येईल त्याचं नियोजन यांच्या मार्फत केलं जातं. आता आपण बघणार आहोत किंवा या म्हणजे प्रमुख घटकावर आधारित कशा प्रकारे आपल्याला हवामान बदलाचा सामना करता येईल किंवा कशा प्रकारे आपण हवामान बदलाविषयी उपाययोजना करू शकतो. त्याच्यातले 4 घटक आहेत. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, त्याच्यामध्ये आपण कूपननलिका पुनर्भरण किंवा विहीर पुनर्भरण यासारखी कामं करू शकतो. कूपननलिका पुनर्भरण म्हणजे काय करायचं, पावसाचं जे म्हणजे वाहून वगैरे जाणारं पाणी आहे त्याचं जमिनीमध्ये सोडायचं किंवा कूपननलिकेमध्ये सोडायचं, जेणेकरून पाण्याची म्हणजे बोरची क्षमता जो बोर फेब्रुवारीपर्यंत चालत होता तो मार्च एप्रिल पर्यंत कसा चालेल, उन्हाळ्यामध्ये देखील एखादं पीक घेणं कसं शक्य होईल यासाठी हे प्रयोग करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जर पद्धत बघितली तुम्ही इथं शेजारी बघू शकता किंवा 2 पद्धतीमध्ये आपण हे कूपननलिका पुनर्भरण केलेलं असतं. त्याच्यामध्ये 1 बाय 1 मीटर रुंदी, लांबी आणि खोलीचा एक खड्डा घेतला जातो. त्याच्यामध्ये मोठे दगड आणि छोटे दगड टाकले जातात आणि त्यानंतर या गाळा नियंत्रणातून 3 इंच व्यासाचा PVC पाईप दुसऱ्या एका खड्ड्यामध्ये सोडण्यात येतो, जो की केसिंग पाईपचा खड्डा असतो. दुसरा भाग म्हणजे मुख्य गाळा नियंत्रण आहे. त्यामध्ये कूपननलिकाच्या सभोवती आपण काय करतो, 2 मीटर व्यासाचा खड्डा घेतो आणि 2.5 मीटर खोल खड्डा घेतो. त्याच्यामध्ये केसिंग पेपरला 2.5 मीटर खोल खड्डा घेतल्यानंतर जे शेवटी केसिंग पेपर आहे किंवा पाईपलाईन आहे त्याला आपण खालच्या साईडने झिगझॅग किंवा आडमार्गाने लोखंडाच्या सळईने वगैरे छिद्र पाडून घेतो आणि त्याला नायलॉनची जी दोरी आहे ती बांधून घेतो. त्यानंतर नायलॉनची दोरी आपण त्यासाठी बांधायची किंवा जे गाळ वगैरे त्याच्यामध्ये साठणार आहे तो साठू नये किंवा दूषित पाणी किंवा माती त्याच्यामध्ये जाऊ नये यासाठी आपण नायलॉनची दोरी त्याला बांधलेली आहे. त्यानंतर खालच्या साईडने 50 सेंटीमीटर पर्यंत मोठे दगड टाकायचे, त्याच्यानंतर 50 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला छोटे दगड टाकायचे, त्याच्यानंतर 0.30 सेंटीमीटर पर्यंत 30 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला जाड म्हणजे वाळू रोडा टाकायचा आहे आणि शेवटी चाळलेली वाळू टाकायची. नंतर केसिंग पाईप मध्ये आपल्याला सिमेंटच्या 3 रिंग टाकायच्या 2 मीटर व्यासाच्या, जे आणि त्या याच्या मार्फत जो शेजारचा खड्डा आहे याच्यामधून या मुख्य यंत्रणेमध्ये पाणी जातं आणि अशा प्रकारे कूपननलिका पुनर्भरणाचं काम करण्यात आलेलं आहे. त्यानंतर दुसरं काम आपण जे केलेलं आहे ते प्रक्षेत्र बांधबंदीचं आहे. याच्यामध्ये आपण सर्वसाधारण 2.5 सेंटीमीटर म्हणजे साधारणतः बांधबंदिस्ती आपण काय करतो, जमिनीला उतार असेल किंवा जमिनीवर पाणी थांबत नसेल, जवळपास 2.5 ते 1 इंच जाडीचा मातीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 400 ते 1000 वर्षाचा काळ लागतो. आणि अशी सुपीक माती आपण जर मातीची धूप होऊन उडून जात असेल तर तिचं आपण संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा जमिनीवरती आपण काय करतो किंवा बांध जवळपास जमिनीच्या उताराप्रमाणे काय करतो आपण, सुमारे 1 ते 5% उतार असलेल्या जमिनीवर असे बांध घातले जातात. त्यानंतर जमिनीच्या उतारावर शेत बांधातील अंतर निश्चित केले जाते. हे अंतर 35 ते 100 मीटर पर्यंत असतं, म्हणजे जिथपर्यंत त्याचा जमिनीचा उतार आहे तोपर्यंत आपण त्यांना ते बांधबंदिस्ती करण्याचं सांगतो. त्यानंतर तळाची जी खोली आहे ती आपण 1 मीटर खोल आणि 1 मीटर रुंद घेतो आणि जी बांधाची उंची आहे ती 1 मीटर असते. आणि शेवटी जेव्हा त्या अतिवृष्टी होईल किंवा जास्त पाऊसमान होईल त्यावेळी जर ते चर भरून गेले तर त्याच्यामधून पाणी बाहेर निघण्यासाठी आपण सांडव्याची व्यवस्था शेतकऱ्यांना करायला सांगतो, जेणेकरून ते पाणी शेतामध्ये न येता शेताच्या बाहेर अलगद सोडण्यात येईल. या कामाचा परिणाम असा झाला किंवा मातीची जी धूप आहे ती कमी प्रमाणात झाली, जमिनीला वापसा लवकर आल्यामुळं पीक उत्पन्नामध्ये 15% वाढ झाली, अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया होती. अवर्षणप्रवण भागामध्ये किंवा दुष्काळी भागामध्ये पाणी साठवणूक करणे हा खूप मोठा म्हणजे प्रश्न आहे. याच्यावरती तोडगा म्हणून आपण फेरोसिमेंट निर्मित पाणी साठवणूक
जवळपास 10,000 लिटर क्षमतेचे सिमेंट पाणी साठवणूक हौद गावामध्ये बांधण्यात आले. त्याच्यामध्ये 5 बाय 3 बाय 1 मीटर खोलीचे आपण खोदकाम केलेलं आहे. त्याच्यानंतर चिकन मेश आणि वेल्ड मेश यांनी विणलेली एक जाळी आहे. त्याच्यावरती परत सिमेंट आणि वाळूचं एक 3 प्रमाणातील मिश्रण थर दिलाय आणि दुसऱ्या दिवशी प्लास्टर गोट्या पूर्ण करून हे काम तर 7 ते 8 दिवस त्याला पाणी दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे 10,000 लिटर क्षमतेचं जे हौद आहे ते आपण जवळपास 7 ते 8 शेतकऱ्यांना जे आपण गाव दत्तक घेतलेले आहे त्या गावामध्ये करून दिलेले आहे. या पाण्याचा वापर शेतकरी फळझाडे असतील, भाजीपाला असतील किंवा एक म्हणजे परसबाग भाजीपाला लागवड केली असेल त्याला सिंचनासाठी होते, जनावराला पाणी पिण्यासाठी होते. म्हणजे जिथं उन्हाळ्यामध्ये कसल्याही पाण्याची सोय नाही, खूप दूर दूर 1-1, 2-2 किलोमीटर पर्यंत शेतकऱ्यांना पाण्यासाठी जावं लागते, अशा ठिकाणी आपण 10,000 लिटर क्षमतेचे व कमी खर्चाचे फेरोसिमेंट तंत्रज्ञानाचे वापरून हौद निर्माण करून दिलेले आहेत. त्यानंतर मूलस्थानी जलसंधारण, याच्यामध्ये आपण पावसाचं पाणी जागच्या जागेवर शेतामध्ये जास्तीत जास्त कसं अडवता येईल, जमिनीची धूप कशी कमी करता येईल, जमिनीतला ओलावा कसा दीर्घकाळ टिकून राहता येईल, यासाठी उतराला आडवी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे. त्यानंतर मुठसरी काढणे, त्यानंतर उभ्या पिकामध्ये ठराविक वेळीनंतर सरी काढणे, 4 ते 5 वेळीनंतर सरी काढायला सांगतो आपण. त्यानंतर बंदिस्त सरी आहे. याच्यामुळे काय होतं किंवा जमिनीवर जे पाणी वाहून जात होतं ते वाहून न जाता पिकाला उपलब्ध होतं आणि त्याच्यामुळे पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते. त्यानंतर हवामान बदलाचा पीक पद्धतीवर काय परिणाम पडतो, पावसाचे प्रमाण, अनिश्चितता. आपल्या भागामध्ये पाऊस किती पडतो किंवा पावसाचं प्रमाण किती आहे. आता बीड जिल्हा असेल तर इथे 750 मिलीमीटर पाऊस पडतो, तर कोकण असेल तर तिकडे कोकणामध्ये 2,000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. मग अशा ठिकाणी भात वगैरे पिकं घेतली जातात. आपल्या इकडे सोयाबीन, कापूस अशी पिकं घेतली जातात. किंवा ज्यांच्याकडे ठिबक सिंचनाची वगैरे सोय आहे, हे कापूस वगैरे पिकं याची शाश्वती घेता येते. नंतर पाऊस, बाष्पीभवन व पिकाची पाण्याची गरज. बऱ्याच वेळा काय होतं किंवा शेतकरी शेजाऱ्याने कापूस घेतल्या म्हणून आपणही कापूस घेतो किंवा अशी पिकं घेणं, ऊस वगैरे पिकं घेण्यात येते ज्या पिकांना जास्त पाणी लागतं. पण खरंच आपल्या कडे पाण्याची सोय आहे का बाबा, आपल्या भागामध्ये बाष्पीभवनाचं प्रमाण किती आहे, पिकाला सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, ज्वारी असेल, त्या पिकांना पाण्याची गरज किती आहे, त्या गरजेनुसार आपण त्या पिकाची निवड केली का, हे बघणं देखील खूप महत्वाचं आहे. त्यानंतर उपलब्ध सिंचन सुविधा, निचरा पद्धतीत बदल करणे. उपलब्ध सिंचन सुविधा काय, आपल्याकडे ठिबक आहे का, तुषार आहे का, किंवा पाण्याचे विहीर, बोर याची सुविधा आहे का, तरच आपण बागायती पिकं घेतली पाहिजेत. एकच पीक पद्धती असणाऱ्या भागामध्ये जास्त धोका आहे. ज्या ठिकाणी म्हणजे सोयाबीन एकच सोयाबीन किंवा कापूस एकच कापूस लागवड केली जाते, अशा भागामध्ये जर जसं आपण मागे बघितलं किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात आला, तर अशा पिकामध्ये सोयाबीनच्या शेंगा जर पावसामध्ये भिजल्या, मागे 2019 मध्ये तसं झालं होतं. उडीद, मूग असेल, तो पाण्यामध्ये पूर्णपणे भिजला होता आणि जागेवर शेंगाला मूड आले होते. मूड आल्यामुळे पिकाचं पूर्णपणे म्हणजे नुकसान झालं होतं. असं न होण्यासाठी एकच एक पीक न घेता पिकामध्ये विविधता निर्माण करणं किंवा आंतरपिकं घेणं, मिश्र पिकं घेणं, याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं किंवा एक पीक जरी नुकसान झालं तरी दुसऱ्या पिकापासून अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं. विविध भौगोलिक क्षेत्र असेल, हंगाम असेल, पिके, सुधारित वाण यानुसार होणाऱ्या परिणामाची संभाव्यता. प्रत्येक भौगोलिक क्षेत्राचा प्रभाव वेगळा असतो, हंगामाचा प्रभाव वेगळा असतो. एखाद्या हंगामामध्ये चांगला पाऊस पडतो, एखाद्या हंगामामध्ये कमी पाऊस पडतो, एखाद्या हंगामामध्ये अतिवृष्टी होते, कधी दुष्काळ पडतो. यानुसार पिकं म्हणजे तग धरणारे वाण निवडणे किंवा त्यानुसार हवामान अनुकूल वाणाची निवड करणे हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर योग्य पीक पद्धत कशी असावी किंवा योग्य पीक पद्धत म्हणजे नेमकं काय, योग्य नैसर्गिक साधन कार्यक्षम वापर करणारी. म्हणजे जर तुम्ही गांडूळ खत, शेणखत आहे त्यापासून गांडूळ खत वगैरे शेतामध्ये वापरलं, त्याला आपण नैसर्गिक साधन कार्यक्षम वापर म्हणू शकतो. स्थिर, शाश्वत, पर्यावरणाचा समतोल राखून जास्त उत्पादन देणारी असावी, ज्यामुळे पर्यावरणाला हानी होणार नाही, अशी पीक पद्धती योग्य पीक पद्धती आहे. पीक उत्पादक घटक, याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना सल्ला देतो किंवा माती परीक्षण करूनच किंवा माती परीक्षण अन्नद्रव्याची शिफारस केल्यानुसारच त्यानुसार तुम्ही मातीचं म्हणजे आरोग्य पत्रिका वगैरे कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण त्यांना उपलब्ध करून देतो. प्रत्येकांना आपण माती परीक्षण हे करण्यासाठी प्रोत्साहित करतो. मग जमिनीतील माती परीक्षण केल्यामुळे काय होतं बाबा, जमिनीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्याचं प्रमाण समजतं, खारवट चोपण जमिनीची सुधारणा होते, अन्नद्रव्य समतोल राखण्यासाठी फायदेशीर आहे. खत व्यवस्थापन करून खताची व परिणामी पैशाची देखील बचत होते. जर मग माती परीक्षण करायचं असेल तर मातीचा नमुना किती सेंटीमीटर पर्यंत घेतला पाहिजे, तर बाजरी, मका, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, गहू, करडई, सूर्यफूल ही जी पिकं आहेत ते 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंत खोल खड्डा घेतला पाहिजे. तिथून तुम्ही मातीचा नमुना गोळा करू शकता. कापूस, हळद, ऊस, केळी पिकं जी आहेत त्यांना 30 सेंटीमीटर पर्यंतचा खोल खड्डा घेतला पाहिजे. फळझाडच्या बुंद्यापासून 1 ते 1.5 फूट सोडून बाहेरच्या परिघातून 30 सेंटीमीटर आणि प्रत्येक 30, 60, 90, 120
अशा खोलीवर ते प्रत्येक ठिकाणाहून एक एक नमुना घेतला पाहिजे. मग मातीचा नमुना कशा पद्धतीने घ्यायचा किंवा त्याचा मातीचा नमुना घेण्याची एक सोपी पद्धत आहे. तर आपल्या शेताच्या मध्ये झिगझॅग किंवा नागमोडी वळणावर 8 ते 10 ठिकाणावर ते मार्किंग करायची. प्रत्येक ठिकाणावर जवळपास तुम्ही कोणत्या पिकासाठी तो खड्डा घेताय त्यानुसार तो खड्डा घ्यायचा आहे. 15 ते 20 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा आहे कुदळीच्या वगैरे साह्याने. त्यानंतर ती जी माती आहे ती एकत्र करायची आणि एका गोनपाट असेल किंवा पिशवी असेल त्याच्यावरती टाकायची. त्याचे 4 समान भाग करायचे. समान भाग करून समोरासमोरील भाग उडवायचे आणि असे तोपर्यंत करायचे जोपर्यंत अर्धा किलो माती शिल्लक राहत नाही. आणि शेवटी ती अर्धा किलो राहिलेली माती गोळा करायची आणि त्याच्यावरती आपलं नाव, आधार नंबर, गट क्रमांक, मोबाईल नंबर, पुढील हंगामात कोणतं पीक घ्यायचंय, मागच्या हंगामामध्ये कोणतं पीक घेतलं होतं याची पूर्ण माहिती भरून ती माती परीक्षणासाठी द्यायची. त्याचा रिपोर्ट आपल्याला म्हणजे 8 दिवसाच्या आत मिळून जातो. आणि त्याच्यावर जी शिफारस करण्यात आलेली किंवा मातीमध्ये कमतरता आहे जास्त आहे त्या शिफारसीनुसार जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शन. बऱ्याच वेळा काय होतं शेतकरी म्हणजे मार्केटमधून किंवा कृषी सेवा केंद्रावरून बियाणं आणतात किंवा विविध ठिकाणाहून बियाणं किंवा घरगुती बियाणं वापरतात पण त्याला बीज प्रक्रिया करत नाहीत. बीज प्रक्रिया न केल्यामुळे त्याची उगवण शक्ती आहे का नाही किंवा उगवण तपासणी केली पाहिजे. उगवण तपासणीसाठी सोपी पद्धत आहे. तुम्ही जर एका ओळीमध्ये 10 बिया ठेवल्या, एखादं गोनपाट घ्यायचं त्याच्यावरती पाणी टाकायचं, त्याच्यावरती 10 बिया एका लाईनीमध्ये अशा 10 बियाचा एक सेट करायचा आणि ते गुंडाळून त्याला ओलं करून एक 7 ते 8 दिवस ठेवायचं. 8 दिवसानंतर त्या 100 बियापैकी किती बिया उगवल्यात याच्यावरून तुम्हाला बियाणे उगवण क्षमता लक्षात येते. जर 70% पुढे जर बियाणे उगवण क्षमता असेल तर तुम्ही ते पेरणीसाठी वापरू शकता. मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाणामध्ये खराब बियाणं निघणं किंवा फसवणूक होणं असे प्रकार घडतात. अशा वेळी उगवण क्षमता चाचणी घेणं हे खूप सोपं आणि घरगुती आहे. त्यानंतर बीज प्रक्रिया करायची असेल तर सहसा आपण सुरुवातीला काय करायचं, गोनपाट घ्यायचे, त्याच्यावरती हे प्रत्येक पिकानुसार बियाणानुसार वेगवेगळं होऊ शकतं. गोनपाटाचे बियाणं घ्यायचे, बियाणं पाण्यात शिंपडा करायचं म्हणजे थोडंसं ओलं करायचं. सुरुवातीला रासायनिक बुरशीनाशक, त्याची कीटकनाशक व शेवटी जैविक किंवा बायो फर्टिलायझर जे म्हणतो आपण, रायझोबियम असेल, पीएसबी असेल, ट्रायकोडर्मा असेल त्याचा वापर करावा. जी रासायनिक बुरशीनाशक आहे त्याचं जे शिफारस केलेलं प्रमाण आहे त्यानुसार 5 ml असेल, 10 ml असेल त्यानुसार त्याची बीज प्रक्रिया करावी. हलक्या हाताने एकदम चोळायचे. त्यानंतर जे पीएसबी आहे, रायझोबियम आहे, स्फुरद जीवाणू त्याचं 25 ग्राम प्रति किलो बियाण्याला चोळायचे. त्यानंतर जैविक बुरशीनाशक जसं ट्रायकोडर्मा विरिडे असेल 10 ml प्रति किलो बियाण्यास हलक्या हाताने चोळायचे. आणि हातामध्ये म्हणजे बीज प्रक्रिया करताना रबरी किंवा प्लास्टिकचे हातमोजे वापरायचे. आणि हलक्या हाताने सोयाबीन सारखे जे बियाणं आहेत ते हलके असतात, त्याचं कवच खूप नाजूक असतं, त्याला जास्त म्हणजे हे करायचं नाही, बियाणं किंवा औषध लावायचं नाही, थोडा हलक्या हाताने तोडायचं म्हणजे त्याचं टरकलं निघून परत त्याची उगवण क्षमता कमी होणार. याचा फायदा काय होतो, बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं, एक तर रोपाची वाढ जोमदार आणि एकसारखी होते, त्या सोबतच बुरशीजन्य म्हणजे कीड व रोगापासून याचं संरक्षण होतं. त्यानंतर तिसरा आहे किंवा मान्सूनच्या आगमन पद्धतीनुसार याच्यामध्ये बदल करावा. आता मागच्या वर्षी जूनचा पूर्ण महिना संपला तरी पाऊस आला नव्हता किंवा समाधानकारक पाऊस पडला नव्हता, जे की आपल्याला 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर पाऊस पेरणीसाठी आवश्यक आहे, ज्यामुळे वापसा कंडिशन निर्माण होते आणि वापसा कंडिशन झाल्यानंतरच पेरणीची शिफारस किंवा सल्ला दिला जातो. ती कंडिशन मागच्या वर्षी आली नव्हती. जवळपास जुलैचा पहिला ते आठवडा गेल्याच्या नंतर देखील पाऊस म्हणजे समाधानकारक नाही पडला. जर मान्सूनच्या आगमनामध्ये जर उशीर झाला तर काय करता येईल, तर 15 जुलैपर्यंत किंवा आकस्मिक पीक नियोजन कशा पद्धतीने करता येईल. 15 जुलैपर्यंत तुम्ही सर्व खरीपचे पिकं लावू शकता. 15 ते 30 जुलैपर्यंत जर पावसाचं आगमन झालं तर तुम्ही संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, सोयाबीन, ज्वारी हे पिकं घेऊ शकता. त्यानंतर ऑगस्टचा जो पहिला पंधरवडा आहे तिथपर्यंत मान्सून लांबला, शक्यतो तसं होतच नाही, पण जर झालं तर कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यासारखी पिकं घेण्याचं टाळावं किंवा घेऊ नये. त्यानंतर या वर्षीचं मान्सूनचं आगमन बघितलं तर मागील 5 ते 6 वर्षाचा मान्सूनचं जे आगमन आहे ते एक आपण छोट्या टेबलमध्ये इथे मांडलेलं आहे. 2019ला 18 मेला अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं. 2020ला 17 मेला, 2021ला 21 मे, 2022ला 16 मे, 2023ला 19 मे आणि 2024ला 19 मे. म्हणजे मागील 5 ते 6 वर्षाची जर सरासरी काढली तर जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसाचा फरक आहे. नाहीतर दरवर्षी मान्सून वेळेवर चाललेला आहे. त्यानंतर हवामान अनुकूल वाहनाची निवड करणं किंवा कमी कालावधीची जी पिकं आहेत, उष्णतेचा ताण सहन करणारी, कमी पाण्यावर येणारी अशा वाहनांची किंवा जैविक ताण सहन करणारी अशी पिकं संशोधन करून त्याचा वापर शेतामध्ये केला पाहिजे. याच्यामध्ये तुरीचा असेल तर विपुला आहे, राजेश्वरी आहे, बीडीएन 711, बीडीएन 716,
BDN 2013-41 गोदावरी, हे वाहनं चांगली आहेत. त्यानंतर सोयाबीनचं MEUS 71 आहे, MEUS 158 आहे, MEUS 162, MEUS 612, ही वाहनं देखील हवामानास अनुकूल आहेत आणि कमी कालावधीमध्ये चांगलं उत्पन्न देत आहेत. त्यानंतर हरभऱ्याचं असेल तर विजय आहे, विराट आहे, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, BDN 798, जाकी 9218. त्यानंतर रब्बी ज्वारी आहे तर त्याच्यामध्ये मालदांडी, फुले रेवती, फुले सुचित्रा, परभणी मोती, परभणी ज्योती, फुले अनुराधा, ही पिकाचे म्हणजे वाहनांची निवड करू शकतो. त्यानंतर गहू आहे, त्यामध्ये फुले समाधान आहे, नेत्रावती आहे, त्र्यंबक आहे. त्यानंतर करडे असेल तर त्याच्यामध्ये परभणी कुसुम याचे वाहन निवडू शकता. त्यानंतर BBF किंवा रुंद वरंबासरी पद्धत, मागील 2 ते 3 वर्षापासून ही पद्धत मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली आहे. ही म्हणजे कमी जरी पाऊस पडला किंवा जास्त जरी पाऊस पडला, या दोन्ही परिस्थितीमध्ये ही म्हणजे तंत्रज्ञान उपयुक्त आहे. पाण्याचं संवर्धन या पद्धतीने पेरणी केल्यास पाण्याचं संवर्धन होऊन जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात किंवा जास्त ओलावा जास्त काळ टिकून राहतो. पाण्याचा जो आबदाव आहे, मातीची जी धूप आहे, ती 20 ते 25% कमी होते. जास्त जरी पाऊस झाला तर आपण म्हणल्याप्रमाणे दोन्ही साईडला सरी पडतात, त्यामुळे सरीमुळे 20 ते 25 म्हणजे सरीमधून पाणी बाहेर काढणं सोपं जातं. किंवा जर पाऊस काळ कमी झाला तर तेच पाणी आपल्याला पिकांना देखील वापरता येतं. पीक उत्पादनामध्ये 20 ते 25% वाढ होते. तसेच बियाणे कमी लागते, उत्पादन खर्च देखील कमी येतो. कारण पिकांना मोकळी हवेशी म्हणजे मोकळी हवा वाढण्यासाठी मिळते, त्याच्यामुळे वाढ देखील चांगली होते. पावसाचा जो खंड आहे किंवा अति पाऊस या दोन्हीमध्ये पिकाचं संरक्षण होतं. ही पद्धत तुम्ही जो म्हणजे 4 फणी आणि 5 फणी दोन्ही म्हणजे प्रकारचे BBF यंत्र आहेत, पेरणी यंत्र आहेत, त्यांनी करू शकता. या पद्धतीद्वारे सोयाबीन, हरभरा, भुईमूग, तूर, मूग, उडीद, कापूस, त्यानंतर रब्बीमध्ये हरभरा, ही पिकं देखील तुम्ही लावू शकता. आंतरपीक पद्धतीचा अवलंब, जसं आपण म्हणलं किंवा एका पीक पद्धतीवर अवलंबून न राहता जास्तीत जास्त पीक पद्धतीवर अवलंबून राहणं गरजेचं आहे. मिश्र पीक म्हणजे एक पीक जरी आपलं मान्सूनमुळे किंवा हवामानाच्या निसर्गाच्या ह्याच्या अडचणीमुळं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जर संकटात आलं तर दुसऱ्या पिकाचा देखील शेतकऱ्याला फायदा होईल. तर आंतरपीक पद्धतीचा सगळ्यात महत्वाचा फायदा की मृदा आणि जलसंवर्धन होतं याच्यामुळं. त्याच्यानंतर जर आंतरपीक घेतली तर आपण याला सोयाबीन तूर असेल 4-2 ओळी प्रमाणे लावू शकतो. तूर प्लस तीळ आहे 3-3 ओळीने लावू शकतो. सोयाबीन एरंडी आहे 1 प्रमाणे लावू शकतो. कापसासोबत सोयाबीन, तूर, मूग, भुईमूग, चवळी, ही पिकं घेऊ शकतो. हरभरा, करडे आहे. याच्या प्रमुख पिकासोबत डाळवर्गीय पिकं घेण्याचा एक फायदा किंवा ते हवेतील नत्र स्थिरीकरणाचं देखील काम करतात व जमिनीला म्हणजे जमिनीची धूप होऊ देत नाही. आंतरपीक पद्धतीचे फायदे काय बाबा? मुख्य पिकासोबत आंतर पिकाचं अतिरिक्त उत्पन्न मिळते. एकाच म्हणजे जमिनीवर एका अंगामध्ये एकापेक्षा जास्त पिकं घेता येतात. नंतर रोग आणि किडीचा दोन्ही पीक पद्धती सारख्या घेतल्या तर दोन्हीवर पडणारे कीड आणि रोग सारखे जर असले तर फवारणीचा खर्च वाचतो. त्यानंतर पसरट व लहान उंचीच्या आंतरपिकामुळे काय होतं किंवा पाणी मुरण्यास व जमिनीची धूप कमी होण्यास मदत होते. आणि लवकर काढण्यास येण्यामुळे सोयाबीन असेल तर लवकर काढण्यात येतं. तूर आहे तर तूर म्हणजे सोयाबीन 3 ते 4 महिन्यामध्ये काढण्यात येतं. त्यानंतर तूर आहे ते 5 ते 6 महिन्यामध्ये काढण्यात येते. दोन्ही पद्धतीमुळे पैसा सोबत खेळता राहतो. नंतर रब्बी ज्वारीसाठी बंदिस्त वाफे, सारा यंत्र साह्याने सारे काढून त्यामध्ये योग्य अंतर दंड किंवा पाट टाकले तर कमी खर्चामध्ये बंदिस्त वाफे तयार होतात व पावसाचे जे पाणी आहे त्याच्यामध्ये मुरून ते रब्बीमध्ये ज्वारीला उपलब्ध होते. त्यानंतर आच्छादन तंत्राचा तुम्ही वापर करू शकता. पावसापूर्वी गव्हाचे काढ असेल, ज्वारीचे चिपाडे, पालापाचोळा इत्यादी 2 ते 3 टन प्रति हेक्टर जमिनीवर पसरायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जर अवजारे फिरवली तर ते जमिनीवर चुकून राहतात. नंतर प्लास्टिक मल्चिंगचा जर वापर केला तर आपण त्याच्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यानंतर तण देखील जास्त उगवत नाही, तण देखील नियंत्रणात राहतं. आणि अशा ठिकाणी जर कोरडवाहू क्षेत्रामध्ये पाणी जर ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर केला तर त्याच्याने पाण्यात देखील 30 ते 40% पर्यंत बचत होते. त्यानंतर प्रकाश परिवर्तकाचा वापर, जे फळ पिकं आहे तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची कमतरता जाणवते. मग अशा वेळी पाण्याचा ताण कमी करण्यासाठी केवलिनची जर 8% फवारणी घेतली तर त्याच्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यानंतर पावसाचा जो खंड आहे तो भरून काढण्यासाठी आपण 13-0-45 म्हणजे ज्यावेळी 10 ते 15 दिवसाचा पावसाचा खंड पडलेला आहे अशा टायमाला आपण 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट एखाद्याची 1% जर फवारणी म्हणजे 100 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी केली तर 8 ते 10 दिवस पिकांना पाणी देण्याची गरज पडत नाही किंवा पीक तो ताण सहन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येते. त्यानंतर वसंत ऊर्जा, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि डॉक्टर होमी बाबा संशोधन केंद्रांनी हे वसंत ऊर्जा नावाचं लिक्विड संशोधित केलेलं आहे.
त्याच्यामुळे हे जैविक व अजैविक ताण व्यवस्थापनासाठी काम करत आहे. याचं 5 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करण्यासाठी प्रत्येक पिकाला हे उपयुक्त आहे आणि 10 ते 12 दिवस हे पीक तग धरतं. त्याच्यामुळे पिकांना म्हणजे फुलगळ वगैरे होण्याचं प्रमाण कमी होते, पिकं हिरवीगार राहतात. त्यानंतर रब्बी हंगामामध्ये जर आपल्याकडे एकच पाणी देणं शक्य असेल तर आपण हरभरा पिकाची लागवड करावी. 2 पाणी देणं शक्य असेल तर आपण रब्बी ज्वारीची लागवड करावी. 4 ते 5 पाणी देणं शक्य असेल तर गहू या पिकाची लागवड करावी. संरक्षित पाण्याचा वापर आताच आपण म्हणलं, पण 30 ते म्हणजे ठिबक सिंचनाचा जर वापर केला तर आपण 30 ते 40% पाण्याची बचत होते. कारण याच्यामुळे मुळाला डायरेक्ट पाणी मिळतं आणि मुळाभोवती मुळावाट टिकून राहतो. त्यानंतर तुषार सिंचन असेल, तुषार सिंचनामुळे 50 ते 60% पाण्याची बचत होते आणि जास्त क्षेत्र कमी वेळेमध्ये आपल्याला भिजवता येतं आणि पाण्याचं देखील योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करता येतं. त्यानंतर गट शेती योजना प्रभावी करण्याची गरज आहे. जर हवामान बदलाचं म्हणाल तर गट शेती आणि एकात्मिक शेती हे दोनच म्हणजे असे पर्याय आहेत जे हवामान बदलाच्या काळामध्ये शेतीचा निभाव लावू शकतात. गट शेतीमध्ये जर समूहाने जर 10 शेतकरी 20 शेतकऱ्यांचा असा गट केला, 20 शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड, त्यानंतर 20 शेतकऱ्यांचा तूर लागवड, असे जर एकत्र येऊन जर लागवड केली तर निश्चितच त्यांना सर्व म्हणजे आंतरमशागतीची कामं असतील, फवारणीची कामं असतील, लागवड असेल, ही सर्व कामं करायला म्हणजे सोय होईल. एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये काय करायचे, शेतीपूरक व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, रेशीम उद्योग असेल, शेळीपालन असेल, या शेतीसोबत म्हणजे एक प्रमुख पीक घ्यायचे, त्याच्यासोबतच चारा चारा देखील लागवड करायचा आहे, कुक्कुटपालन देखील करायचंय, रेशीम उद्योग देखील करायचा आहे. याच्यामुळे काय होईल की एका पिकाने जरी धोका दिला तर दुसऱ्या पिकापासून तुम्हाला म्हणजे अतिरिक्त उत्पन्न निघत राहील. त्याच्यामुळं खूप म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवरती येणार नाही. त्यानंतर एक कडुलिंबाचं जे झाड आहे, आपण म्हणजे आता आम्ही जेव्हा दत्तक घेतलेल्या गावामध्ये बांधबंदीची वगैरे काम करतो, उन्हाळ्यामध्ये ही कामं केली जातात. अशा टायमाला म्हणजे उभारायला देखील एकही झाड बांधावरती नव्हतं. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काहीच नाही. म्हणजे आपल्याला म्हणजे शेती करायची पण झाडं लावायची नाहीत. जर बांधावर झाडच नसतील तर आपल्याला देखील भविष्यामध्ये सावलीला बसण्यासाठी म्हणा किंवा शेतीचं पाणी जी धरून ठेवायची क्षमता आहे त्यासाठी देखील झाडं उपलब्ध नसतील. जवळपास एक कडुलिंबाचं जे झाड आहे ते 10,000 लिटर पाणी पावसाळ्यामध्ये जमिनीमध्ये साठवतं. म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो तेव्हा ते म्हणजे नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतं. त्यासोबत वड पिंपळ असेल तर ते कोटी लिटर पर्यंत पाणी पावसाळ्यामध्ये साठवण्याची क्षमता ठेवतात. त्यानंतर बांधावरती बांबू लागवड किंवा फळझाडे लागवड करणे, बांबू लागवड केल्यामुळे काय होतंय, 17 टन कार्बन शोषण दर वर्षाला होते. 17 टन मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन जो उत्सर्जित केला जातो तो शोषण्याचं ते काम करतात. त्यानंतर हेक्टरी 700 ते 1,000 वृक्ष असलेलं सागवानाचं वृक्ष किंवा वन असेल, वनक्षेत्र असेल तर अशा वनक्षेत्रामध्ये 100 टनापर्यंत प्रति हेक्टरी कार्बन साठा केला जाऊ शकतो. मुळामध्ये जो कार्बन हवेमध्ये उडून चाललाय त्याला साठवून त्याला किंवा धरून जमिनीमध्ये एखाद्या विहिरीमध्ये किंवा टाकी करून त्याला साठवायची गरज आहे. असे प्रयोग विदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. आपल्या देखील होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर संशोधित पीक पद्धतीचा अवलंब, शेडनेट पोल्यावर सारख्या पद्धतींचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये ढोबळी मिरची, जरबेराग म्हणजे जे आपल्याकडे पिके येत नाहीत ते शेडनेट पॉलिहाऊस मध्ये घेण्यासाठी आपल्याला वातावरण तयार होतं. तर तिसरा घटक आहे पशुधन व्यवस्थापन घटक. याच्यामध्ये आपण दुष्काळ किंवा पूर जिथं म्हणजे पडीक जमीन आहे किंवा गायरान जमीन आहे किंवा जिथं कोणतंही पीक घेतलं जात नाही अशा ठिकाणी चारा उत्पादनासाठी त्या जमिनीचा वापर करू शकतो. याच्यामुळं त्यासोबतच जेव्हा पाणी टंचाई असेल, आता यावर्षी आपल्याकडे भीषण पाणी टंचाई जाणवली, चारा टंचाई जाणवते, अशा वेळी जर आपण रब्बीमध्ये किंवा खरीपमध्ये जेव्हा पाणी आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यावेळी जर मुरघास बॅग घेतल्या आणि जो हिरवा चारा आहे तो 50% फुलामध्ये असताना जर कापून व्यवस्थित ठेवला, त्याची साठवण केली तर चारा टंचाई जाणवणार नाही. त्यानंतर जनावरांचा उष्णतेचा ताण आहे तो सहन करण्यासाठी आपण खनिज चाटण विटांचा पुरवठा शेतकऱ्यांना केलेला आहे. याच्यामुळे शेळ्यामध्ये भूक वाढते, वजन वाढतं आणि शेळ्याच्या शरीराला एक विशिष्ट प्रकारची चकाकी येते. त्यानंतर प्रजनन क्षमता देखील त्यांची सुधारते. त्यानंतर जमिनीची जी पाणी धारण क्षमता आहे ती वाढवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण शेतकऱ्यांना गांडूळ खताचे बेड पुरवठा केला होता. त्याच्यामध्ये त्यांना ADPH चे बेड वाटप करण्यात आले होते, ज्याचा वापर करून त्यांनी शेतामध्ये गांडूळ खत वापरावा आणि जमिनीमधील सेंद्रिय कर्बाची वृद्धी करावी. त्यानंतर शेतीशी निगडीत जोड जे व्यवसाय आहेत त्याला आपण महिला सक्षमीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना कुक्कुटपालन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. याच्यामध्ये आपण कावेरी वंशाची 50 पिल्लं आणि खाद्य
महिला शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत म्हणजे पुरवठा केला आणि त्यांना ते प्रशिक्षण देण्यात आलं. ते प्रशिक्षण घेऊन त्यांनी त्याचा योग्यपणे वाढावा केला आणि त्याच्यापासून आर्थिक उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर हवामान बदलाचे पूरक शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आहेत यांचे जे निवासस्थानं आहेत त्यांच्या निवाराचं व्यवस्थापन करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. नंतर जनावरांना होणाऱ्या रोगाची काळजी म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण, जसं लाळ्या रुगवत असेल, लंपी स्किन हा रोग आहे, त्याच्यापासून म्हणजे जनावरांचा बचाव व्हावा यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण आपण गावामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर अतिउष्णता असेल, थंडी असेल यापासून जनावर सुरक्षा करण्यासाठी त्यांना गोठ्याचे व्यवस्थापन करण्याचे विषयी आपण मार्गदर्शन करतो. गोठ्यामध्ये फॉगरच्या उष्णतेमध्ये उष्णतापनामध्ये फॉगरची सुविधा करणं असे आपण त्यांना सल्ला देऊ शकतो. त्यानंतर संस्थात्मक पातळीवर उपाययोजना काय काय करता येतील याच्यामध्ये आपण जेव्हा गाव निवडलं जातं तेव्हा ग्राम हवामान आपत्ती व्यवस्थापन समिती म्हणजे VCRMC नावाची एक समिती स्थापन करतो, जी की आपल्याला गावामध्ये सुलभरित्या काम करण्यासाठी किंवा आपल्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्य करते. गावातील शेतकऱ्यांची निवड करण्यापासून गावातील म्हणजे सर्वेक्षण असेल, गावामध्ये कोणत्या शेतकऱ्याला किती जमीन आहे किंवा गावातली पाण्याची सुविधा कशी आहे, हे सर्वांविषयी मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी आपण VCRMC कमिटीची स्थापना करतो. याच्यामध्ये जवळपास गावातलीच म्हणजे मोठे, लहान, अल्पभूधारक, महिला, SC ST समाजातील काही शेतकरी या सर्वांचा समावेश असे 10 ते 15 जणांची एक समिती स्थापन करतो. याच्यामध्ये अध्यक्ष वगैरे निवडून त्यांच्या नावानेच आपण एक खातं बँकेमध्ये उघडतो, जेणेकरून जो लोकवाटा म्हणून आपण यांच्याकडून 20% रक्कम जी शेतकऱ्याकडून घेतलेली आहे ती आपण ते गावाच्याच शेतीच्या कामासाठी खर्च करतो. त्यानंतर दुसरं आहे ग्राहक सेवा समितीची निर्मिती. याच्यामध्ये आपण काय करतो, अवजारे बँक याच्यामध्ये सुधारित जे अवजार आहेत आपण सध्या उपलब्ध केलेले, तळी फोडायचा नांगर आहे त्याला सबसॉयलर असं म्हणतात, पॉवर हॅरो आहे, रुंद वरंबासरी पेरणी यंत्र आहे, पॉवर विडर आहे. हे जे नवीन नवीन सुधारित जे यंत्र आहेत यांचं आपण त्यांना प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण हे दोन्ही देऊन जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्या मार्फत त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि ते BBF यंत्र असेल, BBF यंत्रांनी म्हणजे पेरणी केल्यानंतर काय फायदा होतो किंवा सबसॉयलरचा वापर केल्यामुळे काय होतं, 2.5 ते 3 फुटापर्यंत जर जमीन फाडली जाईल तर चोपण जे जमिनी आहेत किंवा चिबट ज्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये पाणी साठवण्यासाठी सबसॉयलरची नांगरणी करणं खूप म्हणजे आवश्यक आहे. पॉवर हॅरो आहे, पॉवर हॅरोमुळे दुय्यम मशागतीची जी काम आहेत ते देखील करणं शेतकऱ्यांना सोयीस्कर जातं. त्यानंतर गावामध्ये आपण बियाणे आणि चारा बँक निर्माण केलेली आहे. आपण जे शेतकऱ्यांचं सामूहिक पीक प्रात्यक्षिक घेतलेले आहेत, सोयाबीन बीज उत्पादन असेल, सोयाबीन तूर आंतरपीक पद्धती असेल, याच्यामध्ये 10 ते 12 शेतकऱ्यांची निवड करतो. पण त्याच्यामध्ये जे उत्पादन जास्त आलेलं आहे त्याच्यातलं 50% जे बियाणं आहे ते आपण गावामध्ये साठवून ठेवतो, जेणेकरून जे गाव आहे ते म्हणजे बियाणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल आणि त्यांना म्हणजे पुढील हंगामामध्ये बियाणं विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि ते एकमेकाला बियाणं पुरवठा करू शकतील. त्यानंतर चारा बँकेत देखील आपल्या मार्फत त्यांना फुले गुणवंत जी थोंब आहे ते आपण त्यांना दिली होती. त्याच्याला लागवड करून त्याचा म्हणजे वाढावा करून त्यांनी म्हणजे चारा टंचाईच्या काळात जनावरांना पौष्टिक चारा देखील उपलब्ध करून दिला आणि गावामध्ये एकमेकाला त्यांनी चारा पुरवठा करून चारा बँक देखील तयार केली. त्यानंतर गावामधील पावसाची परिस्थिती काय आहे किंवा पाऊसमान किती पडतं यासाठी आपण गावामध्ये पर्जन्यमापक देखील बसवलेलं आहे. त्याच्यामध्ये गावामध्ये पाऊस किती पडतो आणि शेतीच्या दैनंदिन कामामध्ये त्या पर्जन्यमापकाच्या जर जास्त पाऊस झाला तर शेतीमधली कोणती कामं करायची किंवा कोणती कामं करायची नाही, फवारणी कधी करायची कधी नाही करायची याच्याविषयी त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं. नंतर जागतिक, राष्ट्रीय व कृषी क्षेत्राशी निगडीत जे विशेष दिन आहेत, जागतिक मृदा दिन असेल, जागतिक पर्यावरण दिन असेल, याच्याविषयी त्यांना महत्त्व समजून सांगून त्यांना त्याच्याविषयी जास्तीत जास्त महत्त्व पटवून देऊन त्यांना त्याच्याविषयी म्हणजे जोपासना कशी करता येईल, पर्यावरणाची जोपासना कशी करता येईल, वृक्ष लागवड करणं का गरजेचं आहे, जागतिक पर्यावरण दिवस काय, मातीचं महत्त्व काय याच्याविषयी त्यांना आपण महत्त्व पटवून देतो. त्यानंतर शेतकरी गट आहे, महिला गट आहे, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन कशी करायची त्याची माहिती, मार्गदर्शन हे केंद्रातील विविध शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येतं. त्यानंतर आठवड्यातून 2 वेळा शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतीविषयी जे समस्या आहेत त्या देखील शास्त्रज्ञांमार्फत सोडवण्यात येतात, त्यांना त्याविषयी मार्गदर्शन करण्यात येतं. अशा प्रकारे आपण म्हणजे हवामान बदलाचा जो परिणाम आहे किंवा जी समस्या आहे त्याच्यावरती निकरा प्रकल्पाच्या माध्यमातून एक तोडगा काढायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद सर. एक नक्कीच. सर व्हिडिओ होता छोटा संदेशचा, हा हा, तो प्ले प्लीज करू. प्लीज प्लीज शेअर करा, प्लीज शेअर करा.
झाला सर व्हिडिओ? हो खूप खूप धन्यवाद सर. आज तुम्ही हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती, फार्मिंग अकॉर्डिंग टू द चेंजिंग द एन्व्हायरमेंट, याबद्दल सविस्तर आणि सखोल अशी माहिती दिली. त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला आपण तापमान बदल आणि कशा पद्धतीने पाऊस, अवेळी पडणारा पाऊस याबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर नक्कीच की काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण काय काय बदल केले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं पीक वाचवता येईल. त्याचबरोबर पाण्याचं वॉटर कन्झर्वेशन कसं करता येईल, याबद्दल अतिशय सखोलपणे तुम्ही माहिती दिली. त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. नक्कीच ते या उपाययोजना करतील, नक्कीच झाडे लावतील, कार्बन उत्सर्जन जे आहे कमी करतील आणि नक्कीच अशा पद्धतीने ते त्यांचं उत्पादन देखील वाढवून अधिकचा नफा मिळतील. सो थँक यू सर, यू आर कमिंग ऑन दिस प्लॅटफॉर्म अँड explaining very well in detail about the climate change and the about what is about the farming, how just we can modify, mitigate the carbon emission, how to mitigate the carbon dioxide emission, chlorofluorocarbon, as well as methane from the ruminants animal. They in the rumination process, methane can be, the rumen animals in their rumen, they act on the fibers and the methane will be produced. So methane is we know about the potent global warming gas and they cause the environment and they harm to the climate change. So that's why then in the present days we need to mitigate the different type of the harms the gases into the environment, and so we protect our environment and the globe. So thank you coming on the board and discussion on the detailed topic climate change. This is a present topic. In your presentation you also explained very well about the present newspaper article, their citations you explained and add. So definitely these are wonderful and the best for our today's the farmer, those who are directly and indirectly joined with us. Thank you so much. Thank you so much. Now I request to Siddhant, please come on the board and just conclude this session. Thank you so much everyone for joining this session. I would like to thank our today's speaker, Dr. Balaji, for providing so much valuable information regarding climate change and agriculture. And I would also like to thank our today's moderator, Dr. Dhananjay, for conducting this session smoothly and successfully. And thank you so much audience for listening this session and being part of it. Have a great evening ahead, everyone. Thank you.